तुम में ही कीचं आतपं अखातरो तथा गता पटिपय्या पमोखति झायिनो मार बंधना। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्याने अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर, सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व सदासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। आज या मंगलमय प्रसंगी विशेष रूपाने गर्भमंगल धम्म संस्काराच्या निमित्ताने ताई स्वाती आशिष बर्डे यांच्या या संस्कारानिमित्ताने धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। विशेष रूपाने या कार्यासाठी रमाई सांस्कृतिक भवन, एकता नगर, वाघापूर, यवतमाळ या ठिकाणी आपण ही धम्मदेशना श्रवण करत आहात। सकाळपासून मला असं वाटतं की तुम्ही आलात। किती वाजता आलात? 10, कोणी 11, कोणी 11:30, कोणी 12, कोणी 12:30 पर्यंत, म्हणजे बऱ्याच वेळापासून आपण आला आहात धम्मदेशना श्रवण करण्यासाठी। खरं तर यवतमाळ शहरामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्यांदा आलो, म्हणजे काल। आज 2 दिवस आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये धम्मदेशना देत आहोत। कालही भरपूर उपासक उपासिका होत्या, आज त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आहे। जे फार मोठ्या परिश्रमाने मेहनतीने आपण व्हॉट्सअपद्वारा असेल, SMS द्वारा असेल, हा प्रचार आणि प्रसार केला, हे आपलं मोठं पुण्य आहे, मोठं कुशल कर्म आहे। तथागतांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे आपली फार मोठी जबाबदारी आहे। वेळ फार कमी आहे, जे तुमच्याकडे भरपूर आहे, जे आमच्याकडे कमी आहे। कारण आता आम्हाला इथून पुन्हा अमरावतीला जायचं आहे, तेथे लोकांना 6 वाजताची वेळ दिलेली आहे। तर मी काही जास्त बोलणार नाही, थोडक्यामध्ये
बोलणार आहे. आता ही जी मी गाथा म्हटली त्या गाथेचा सार थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो. असं म्हटलं आहे, तुम्हेही कीचम आतप्पा अख्खा तारो तथागता पटिपय्या पमोखत्ते झाईनो मार बंधना. या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की तुम्हाला स्वतःला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी उद्योग करावा लागेल, पराक्रम करावा लागेल. कारण मी केवळ मार्गदाता आहे. अख्खा तारो तथागता. भगवंत केवळ मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही आहे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. भगवंत असे म्हणतात, मी केवळ मार्ग सांगतो, मी केवळ मार्गदाता आहे. त्या मार्गावरती अनुसरण करणे, आचरण करणे हे तुम्हाला स्वतःला ते करावं लागेल. धम्म देशना श्रवण करत असताना, धम्म ग्रहण करत असताना आपल्या चित्तामध्ये सदा सर्व काळ तीन रत्नांच्या प्रती दृढ असा भाव असला पाहिजे. अत्यंत सुंदर ग्रस्तांसाठी भगवंताने जी धनसंपदा सांगितली त्या संदर्भामध्ये भंतांनी उपदेश दिला. मग कोणता उद्योग करावा लागेल, कोणतं कर्म करावं लागेल आपल्याला, कारण भगवंत तर केवळ मार्ग सांगतात. तर जीवन जगत असताना आपल्याला योग्य मार्गाचं, कुशल कर्माचं अनुसरण करावे लागेल. जोपर्यंत आपण त्या मार्गावरती चालत नाही, त्या मार्गावरती आपण जोपर्यंत अरूढ होत नाही, तोपर्यंत तथागतांच्या धम्माला आपण समजून घेत नाही. धम्म देशना श्रवण करण्यासाठी सुद्धा आणि धम्म देशना देण्यासाठी सुद्धा पराक्रम करावा लागतो, उद्योग करावा लागतो, परिश्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते. धम्मदेशना देण्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागते. देण्यापेक्षा श्रवण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. जसं तुम्ही इथे बसला आहात, कारण बोलणारा व्यक्ती जर बोलत असेल, धम्मदेशना करत असेल, ऐकणाराची ती कसोटी असते. ऐकणाराची कसोटी का असते? जसं भंतेजी बोलले, त्यांचा विषय तिथे संपला. जसं आता मी बोलणार, माझा विषय संपणार, माझ्यानंतर भंतेजी बोलणार. आम्ही तीन वेगवेगळे विषय बोलणार, पण ऐकणार तुम्ही कंटिन्यू. म्हणजे जवळपास अगोदर 2-3 तास तुम्ही बसलात, आता पुन्हा 2-3 तास तुम्हाला बसावं लागेल. म्हणजे तुमचा पराक्रम किती मोठा आहे? तुमचा पराक्रम हा खूप मोठा आहे. कारण धम्म मार्गाचं अनुसरण करणे हे सहज आणि सोपं नाही आहे. तथागतांचा धम्म हा बोलण्यासाठी, गोडगळ्याने म्हणण्यासाठी, पुस्तकामध्ये वाचण्यासाठी, चर्चा करण्यासाठी सहज आणि सोपा वाटतो. परंतु प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जेव्हा आपण अनुसरण करतो, आचरण करतो, तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने त्या धम्माची कसोटी लागत असते. आणि त्यामुळे भगवंतांनी स्पष्टपणे असं म्हटलं आहे, मी केवळ मार्ग सांगतो, त्या मार्गावरती वाटचाल करणे हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. भगवंताने असं कधीच नाही म्हटलं की तुम्ही धम्माचं आचरण करा, धम्माचं अनुसरण करा, मी तुम्हाला निर्वाण मार्गाकडे घेऊन जातो, असं कधीही म्हटलं नाही. प्रत्यक्ष रूपाने आपल्याला त्या धम्माचं
अनुसरण करावे लागेल. एकदा एक वाटसरू आपल्या प्रवासाला निघत असतो आणि प्रवासाला निघाल्यानंतर एका जंगलामध्ये तो चौकावरती येतो. म्हणजे चार ज्या ठिकाणी चौफुली असते, चार दिशेला चार रस्ते जाणारे असतात. तो आजूबाजूला बघतो तर आजूबाजूला असं जंगलामध्ये जात असताना त्याला कोणी दिसत नाही, परंतु थोड्या अंतरावर त्याला एक झोपडी दिसते आणि त्या झोपडीकडे तो जातो. आणि त्या झोपडीकडे गेल्यानंतर त्या झोपडीमध्ये एक म्हातारा असतो. त्या म्हाताऱ्या बाबांना तो विचारतो की बाबा, हा जो रस्ता आहे, हा रस्ता कुठे जात आहे? हा रस्ता कुठे जात आहे? बाबा जरा जास्त भारी होते, हुशार होते. इकडे जुने लोक एक शब्द बोलतात, सर्व त्यातून सार निघून जातो. बाबा म्हणाले, मी आता 80-90 वर्षाचा झालो आहे. मी बऱ्याच वर्षापासून इथे राहतो. मी जेव्हापासून इथे राहतो तेव्हापासून हा रस्ता इथेच आहे. तुला कुठे जायचं ते सांग. म्हणजे तुला कुठे जायचं ते सांग, रस्ता इथेच राहणार आहे. त्याने काय विचारलं की बाबा, हा रस्ता कुठे जातो? रस्ता तर इथंच आहे. तुला कुठे जायचं ते तू ठरव. भगवंताचा धम्म हजारो वर्षापासून इथेच आहे, याच भूमीमध्ये आहे. आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला कोणत्या मार्गाचं मार्गक्रमण करायचं आहे, हे मात्र आपण ज्याचं त्याचं ठरवायचं आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मी केवळ मार्गदाता आहे, मोक्षदाता मी नाही आहे. भगवंताच्या धम्माचं अनुसरण करत असताना, आचरण करत असताना, म्हणून भगवंताने असं म्हटलं की तुम्हाला पराक्रम करावा लागेल. सहजासहजी निर्वाणगामी अवस्था, निब्बाणगामी अवस्था, बुद्धत्वाची अवस्था ही सहज प्राप्त होणारी नाही आहे. बुद्धत्व ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. साधी आणि सोपी गोष्ट जर असती तर 2600 वर्षामध्ये अनेक बुद्ध झाले असते. तथागतांचा धम्म हा 2600 वर्षापासून आहे. जर सहज आणि साधी सोपी गोष्ट असते तर या संसारामध्ये अनेक बुद्ध उत्पन्न झाले असते. परंतु बुद्धत्व प्राप्त होणे ही सहज आणि साधी सोपी गोष्ट नाही आहे. बुद्धत्वाला प्राप्त करण्यासाठी बोधिसत्वाला पराक्रम करावा लागला, परिश्रम करावे लागले. परिश्रम पराक्रम त्यांनी जेव्हा केले तेव्हा एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करत असतो. सिद्धार्थाचं जीवनचरित्र आपण बघतो. 6 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करत असताना बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण बघतो की अगदी पोटाला जर स्पर्श केला असेल तर पाठीचा भाग त्यांच्या हाताला लागतो, पाठीला जर स्पर्श केला असेल तर पोटाचा भाग त्यांच्या हाताला लागतो. एवढे परिश्रम, एवढी मेहनत एक बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी मेहनत घेत असतो, परिश्रम घेत असतो. आणि त्यामुळे या संसारामध्ये बुद्धत्व प्राप्त करणे अर्थात धम्माचं आचरण करणे, धम्माचं अनुसरण करणे अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. सोपी गोष्ट आहे का? बिलकुल नाही आहे. आता तुम्ही इथे बसला आहात, हे सोपं आहे का एवढं? बिलकुल नाही आहे. अत्यंत कठीण गोष्ट आहे. धम्म श्रवण करणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये सर्वच लोकांना धम्म श्रवण करण्याची संधी प्राप्त होत नाही. सर्वच लोकांना धम्म श्रवण करण्याची संधी प्राप्त होत नाही, किंवा सर्वच लोकांना धम्म श्रवण जरी करता आला तर त्यानुसार आचरण करण्याची संधी सुद्धा प्राप्त होत नाही. कारण धम्म श्रवण करणे आणि त्यानुसार आचरण करणे, त्यानुसार जीवन जगणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये परिश्रम केले, पराक्रम केला. कारण जोपर्यंत बाबासाहेबांनी परिश्रम केले नसते, पराक्रम केलं नसतं, तर बाबासाहेब घडले नसते, बाबासाहेब झाले नसते, संविधानाचे शिल्पकार झाले नसते. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये पराक्रम करणं, परिश्रम करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सातत्याने धम्म आचरण करण्याचा आपण पराक्रम केला पाहिजे, धम्म आचरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. धम्म आचरण, धम्म अनुसरण जर आपण करत असेल तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होऊ शकतो. मग धम्म आचरण म्हणजे काय, किंवा धम्म आचरण कसं करावं, कोणतं करावं, कशा प्रकारचं करावं, याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. धम्म आचरण करत असताना सातत्याने जर आपण चिंतन मनन करत असेल, धम्माला समजून घेत असेल, तर मानवी जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. धम्म भगवंताने सांगत असताना अगदी 3 शब्दामध्ये भगवंताने धम्म सांगितलं आहे. 45 वर्षापर्यंत भगवंताने धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. 45 वर्ष. या 45 वर्षामध्ये भगवंताने 82,000 उपदेश दिले. 2,000 उपदेश, याला कमी करा जरा आवाजाला, हे मी हातामध्ये पकडलं ना त्यामुळे. 82,000 उपदेश भगवंताच्या अग्रश्रावकांनी दिले. म्हणजे 84,000 भगवंताच्या धम्मामध्ये उपदेश आहे. या 84,000 धम्म उपदेशाचा सार भगवंताच्या प्रत्येक वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण नेहमी रोज आणि रोज वंदनेमध्ये गाथा म्हणतो ना, सब्ब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासन. सब्ब पापस अकरणं, कोणत्याही प्रकारचं पाप कर्म न करणे. कुशलस्स उपसंपदा, कुशल कर्माला संपादन करणे, कुशल कर्माला धारण करणे. सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासन, आपल्या चित्ताला परिशुद्ध करणे, निर्मळ करणे, हेच बुद्धाचं शासन आहे. भगवंताने 2 अंग नेहमी सांगितले. एक कुशल अंग सांगितलं आणि एक अकुशल अंग सांगितलेलं आहे. पहिल्या वचनामध्ये भगवंत असे म्हणतात, सब्ब पापस अकरणं, कोणत्याही प्रकारचं पाप कर्म आपण करू नये. कधी कधी काही लोकांच्या मनामध्ये अशी शंका कुशंका निर्माण होते की बौद्ध धर्मामध्ये पाप नाही आहे, बौद्ध धर्मामध्ये पुण्य नाही आहे, बौद्ध धर्मामध्ये कर्म नाही आहे. असं आपण अज्ञानपणामुळे अनेक लोक असा विचार करतात. परंतु पाप कर्म करण्याची जी व्याख्या आहे, किंवा भगवंताने जी पापाची व्याख्या सांगितली आहे, त्या पापाच्या व्याख्येला आपण समजून घेतलं पाहिजे. पाप कर्म करणे म्हणजे साधा सोपा अर्थ भगवंताने सांगितला. जे कर्म तुम्ही केल्यानंतर, जे कर्म तुम्ही केल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल, जे कर्म तुम्ही केल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल, ते कर्म पाप कर्म. जे कर्म केल्यानंतर तुमचं मन प्रसन्न असेल, आनंदी असेल, आणि जेव्हा जेव्हा ते कर्म तुम्ही म्हणजे त्याचं चिंतन करत असाल, मनन करत असाल, तेव्हा तेव्हा तुम्हाला आनंद मिळेल, ते म्हणजे पुण्यकर्म. मग पापकर्म कोणते? 10 प्रकारचे पाप कर्म भगवंताने सांगितले आणि 10 प्रकारचे पुण्यकर्म भगवंताने सांगितले. कोणते पाप कर्म? याचे 3 अंग भगवंताने सांगितले. कायेचं अंग, वाचेचं अंग आणि मनाचं अंग. काया, वाचा आणि मन हे आपल्या शरीराचे म्हणजे भगवंताचा
जो धम्म आहे तो धम्म या 3.5 हाताच्या कायेमध्ये आहे. भगवंताचा जो धम्म आहे तो संपूर्ण धम्म आपल्या 3.5 हाताच्या कायेमध्ये सामावलेला आहे. अन्य धम्म कुठेही नाही आहे. पुस्तकामध्ये सुद्धा धम्म नाही आहे. मनुष्याची 3.5 हाताची जी काया आहे या कायेमध्ये भगवंताचा धम्म सामावलेला आहे. जसं काया म्हणजे शरीर, शरीराने मनुष्य 3 प्रकारचे अकुशल कर्म करतो. कोणते कोणते? शरीराने मनुष्य कोणते कोणते कर्म करतो? अकुशल कर्म. प्राण्यांची हिंसा करतो शरीराने, आणखी चोरी कर्म करतो, आणखी व्यभिचार अकुशल कर्म करतो. म्हणजे 3 कर्म शरीराने मनुष्य अकुशल करत असतो. प्राण्यांची हिंसा करतो, चोरी करतो आणि व्यभिचार करत असतो. आपल्या वाणीने 4 प्रकारचे अकुशल कर्म मनुष्य करतो. कोणते? खोटं बोलणे, व्यर्थ बडबड करणे, निंदा नमस्ती करणे आणि चहाडी चुगली करणे. हे 4 कर्म वाचेचे आहेत. मनाचे 3 कर्म आहे, राग करणे, द्वेष करणे आणि मोह करणे. हे 10 प्रकारचे अकुशल कर्म या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य करत असतो. त्याच्या उलट 10 प्रकारचे कुशल कर्म करतो. मनुष्य कधी प्राण्यांची हिंसा करत नाही, कधी मनुष्य चोरी करत नाही, कधी अनाचार अकुशल कर्म आपल्या जीवनामध्ये करत नाही. वाणी भगवंत असे म्हणतात की नेहमी आपली मृदू असावी, नेहमी कोमल असावी, नेहमी गोड असावी, मधुर असावी, ऐकणाऱ्याला नेहमी ऐकत राहावं अशी असावी. मनामध्ये राग द्वेष लोभ मोह आपण करू नये. हे 10 प्रकारचे कुशल कर्म आणि 10 प्रकारचे अकुशल कर्म भगवंताने सांगितले. त्याच्यापैकी सर्वच महत्त्वपूर्ण आहे, परंतु सर्वात महत्त्व भगवंताने मनुष्याच्या वाणीला दिलेलं आहे. एक ना, बोलण्याला. आपल्या जीवनामध्ये अधिकतर दुःख कशामुळे जर उत्पन्न होत असेल तर आपल्या वाणीमुळे होते, आपल्या बोलण्यामुळे होते. ऐक ना, बोलताना कधी कधी मनुष्य म्हणतो या व्यक्तीसोबत न बोललेलं बरं, ऐक ना, या बाईसोबत न बोललेलं बरं असं म्हणतो. कारण तो काय कधी बोलेल याचा काही नियम नाही. एका गाथेमध्ये तर भगवंत असे म्हणतात, काही काही लोकांच्या मुखामध्ये हत्यार असते. भगवंताने असं म्हटलं, काही काही लोकांच्या मुखामध्ये हत्यार असते. हत्यार आहे की? म्हणजे एक घाव 2 तुकडे डायरेक्ट. बोललं का लगे, म्हणजे काही लोकांची वाणी माणसं तोडणारीच असते. बोललं का माणूस तुटलाच समजून घ्या. बोललं का तो तुटलाच माणूस. ऐक ना, असं फटकाळ तोंडाचे, आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, फटकाळ तोंडाचा मनुष्य आहे, फटकाळ तोंडाची स्त्री आहे. तर वाणी आपली मृदू असली पाहिजे, वाणी आपली कोमल असली पाहिजे, मधुर असली पाहिजे. कारण माणसाला माणूस वाणीमुळे जोडत असतो. ऐक ना, अंगुलीमाल भगवंताच्या बद्दल उद्गार काढताना, ऐक ना, भगवंताबद्दल अंगुलीमाल उद्गार काढतात. किती आश्चर्य आहे, किती अद्भुत आहे भगवान. मला म्हणजे राजा प्रसेनजित भगवंताच्या बद्दल तसं बोलत असतो. तो म्हणतो, भगवान किती आश्चर्य आहे, किती अद्भुत आहे भगवान. ज्या अंगुलीमालाला मी तलवारीने जिंकू शकलो नाही, ज्या अंगुलीमालाला मी लाठी काठीने जिंकू शकलो नाही, ज्या अंगुलीमालाला मी सैन्याच्या द्वारात जिंकू शकलो नाही, जो अंगुलीमाल तलवारीने, भाल्याने, लाठीने, काठीने, शस्त्राने जिंकता आला नाही, भगवंताने त्या अंगुलीमालाला आपल्या मैत्री बलाने जिंकलेला आहे. भगवंताकडे काय होतं? भगवंताकडे वाणीची पावर होती, भगवंताकडे मैत्रीचं बल होतं. आणि त्या मैत्रीच्या बलाने भगवंताने अंगुलीमालासारख्या 999 खून करणाऱ्या डाकूला सुद्धा जिंकलं. कशामुळे? वाणीच्या भरोशावरती. भगवंताने शस्त्र विना या जगावरती राज्य केला वाणीच्या भरोशावरती. आणि त्यामुळे वाणी
अत्यंत मधुर असावी, कोमल असावी. कारण आपले जे कर्म असतात, आपण जे कर्म करतो, कर्मावरती आपला विश्वास असला पाहिजे. कर्म म्हणजे कार्य, कर्म म्हणजे कार्य. आपण जे काही कार्य करत असतो, कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा जे काही आपण कार्य करतो, कर्म करतो, त्या कर्माचे परिणाम वर्तमान काळामध्ये आपल्याला भोगावे लागत असतात. इथे संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की कोणी कोणाचं कर्म वाटून घेत नाही. कुशल कर्म सुद्धा वाटून घेत नाही आणि अकुशल कर्म सुद्धा वाटून घेत नाही. प्रत्येक मनुष्याला आपापल्या कर्माचा परिणाम भोगावा लागत असतो. आणि त्यामुळे धनसंपत्तीचे वारस बनण्यापेक्षा आपण कर्माचे वारस बनावे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण कर्माचा वारस आपण बनलं पाहिजे. आपले स्वतःचे कर्म आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी नेहमी सांगतो की कर्म कसे रिटर्न आपल्याकडे येत असतात. आपले कर्म कसे रिटर्न येतात. जसं छोटंसं उदाहरण, एक व्यक्ती रस्त्याने जात असताना एका आंब्याच्या झाडावरती एक पिकलेला आंबा पाहत असतो. कर्म कसे रिटर्न येतात, एक छोट्याशा उदाहरण तुम्हाला लक्षामध्ये येईल. रस्त्याने जाताना तो आंबा पाहतो. आंबा कुणी पाहिला? कुणी पाहिला? वाटसरूने, रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूने आंबा पाहिला. पण त्याच्या कोणत्या अवयवाने आंबा पाहिला? आंबा कुणी पाहिला? डोळ्याने. आता आंबा डोळ्याने पाहिला, डोळे आंबा घ्यायसाठी जाणार आहेत का? नाही. आंबा घेण्यासाठी कोण गेलं? पाय गेले. झाडापर्यंत पाय गेले. झाडापर्यंत पाय गेले तर पाय तोडणार आहे का आंबा? नाही. तोडला कोणी? आंबा तोडला हाताने. आता हाताने जरी तोडला, हात खाणार आहे का? कोणी खाल्ला? तोंडाने. तोंडाने जरी खाल्ला तर कुठे गेला आंबा? पोटामध्ये. तेवढ्यामध्ये त्या आंब्याच्या मालकाने त्याला बघितलं. त्याला आला राग. राग आल्यानंतर त्याने याला मारलं. कुठे मारलं? पाठीवर. पाठीवर मारल्याबरोबर त्याला झाल्या वेदना. वेदना झाल्यानंतर अश्रू आले. कुठून? डोळ्यातून. आंबा कोण पाहिला होता? कर्म आलं का रिटर्न? आंबा डोळ्याने बघितला होता, पाय तिथपर्यंत गेले, हाताने आंबा तोडला, तोंडाने खाल्ला, पोटात गेलं, माणसाने पाहिलं, मारलं पाठीवर, अश्रू आले डोळ्यामध्ये. कर्म असंच रिटर्न येत असते. डोळ्याने जर कर्म केले तर त्याचे, म्हणजे शरीराने कर्म केले तर शरीराला भोगावे लागतात. वाणीचे कर्म केले तर वाणीला भोगावे लागतात. मन तर मुख्य आहे. म्हणजे या सर्व शरीराला चालवण्यासाठी मन हे मुख्य आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनावरती आपण संयम ठेवला पाहिजे. जो मनुष्य अशा प्रकारे आपण केलेल्या कर्माचं चिंतन मनन करत असतो, आपण केलेल्या कर्माचं चिंतन मनन करत असतो आणि या मनाला मार बंधनामधून जर मनुष्य मुक्त करत असेल, झाईनो मार बंधना, म्हणजे मनुष्याचं जे चित्त आहे, मनुष्याचं जे मन आहे, या मनाला मार बंधनातून आपण मुक्त केले पाहिजे. मन कशाच्या बंधनामध्ये असते? मन हे रागाच्या बंधनामध्ये असते, द्वेषाच्या बंधनामध्ये असते, मोहाच्या बंधनामध्ये असते. राग, द्वेष, लोभ, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट केलं पाहिजे. ज्या मनुष्यांचं चित्त या विकाराने भरलेलं असते, रागाने भरलेलं असते, द्वेषानं भरलेलं असते, मोहानं भरलेलं असते, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे पाण्यामधून काढलेली मासोळी, ऐक ना, पाण्यात, समुद्रामधून, नदीमधून जर आपण मासोळी काढली, मासोळी माहित आहे ना तुम्हाला? माहितच राहणार आहे तुम्हाला, मासोळी खाणारे माणसं म्हणल्यावर. जर पाण्यातून आपण मासोळी काढली आणि जमिनीवर जर टाकली तर कशी करते मासोळी? तडफडते. का तडफडते?
कारण तिचा स्वभाव पाण्यामध्ये राहणारा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे भगवंत असे म्हणतात की पाण्यातून काढलेली मासोळी जशी तडफडत असते, अगदी तशाच प्रकारे मार बंधनामध्ये अडकलेलं चित्त त्या मार बंधनातून बाहेर येण्यासाठी तडफडत असते. रागामध्ये, द्वेषामध्ये, मोहामध्ये, मीपणामध्ये, वासनेमध्ये, अनेक प्रकारच्या अकुशल कर्मामध्ये जर मनुष्याचं चित्त जर अडकलेलं असेल, बांधलेलं असेल, तर मनुष्य तडफडत असतो. एखाद्या मनुष्याला शीघ्रकोपी असेल, एखादा मनुष्य राग असेल, राग येणारा मनुष्य म्हणजे ज्याला राग येतो, राग असणारा मनुष्य कधी प्रसन्न दिसतो का आपल्याला? एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये राग आला, जसं मला आता राग आला, राग आल्यानंतर माझं मन कसं असेल? प्रसन्न असेल का? आनंदी असेल का? राही. कारण भगवंताने रागाला अग्नी असं म्हटलं आहे. राग अग्नी, रागाला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे अग्नी स्वतः जळते आणि दुसऱ्यांना जाळत असते, अगदी तशा प्रकारे मनुष्याचा जो राग आहे, ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये हा राग उत्पन्न होतो, तर तो मनुष्य त्या रागाच्या द्वारा स्वतः जळत असतो आणि इतरांना जाळतो. अगदी द्वेष, अगदी मोह, राग अग्नी, द्वेष अग्नी आणि मोह अग्नी, या सर्व प्रकारच्या अग्नीला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे या चित्ताला, या मनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग मार्ग कोणता आहे? सुखाचा मार्ग कोणता? भगवंत स्वतःला मार्गदाता म्हणतात. तर भगवंताचा मार्ग कोणता आहे? की ज्या मार्गाने जाणारा मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जात असतो. मार्ग समजणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण भारतवर्षामध्ये विशेष रूपाने जीवन जगण्याचे अनेक मार्ग आपल्याला पाहायला मिळत असतात. या संसारामध्ये अनेक मार्गाने लोक जीवन जगत असतात. कर्मकांडाच्या मार्गाने लोक जीवन जगतात, यज्ञयागाच्या मार्गाने, ईश्वरवादाच्या मार्गाने, आत्मा, परमात्मा, देवी देवता, अनेक प्रकारचे मार्ग या संसारामध्ये आहेत. अनेक लोक अनेक मार्गाने जीवन जगत असतात. सत्य मार्ग मनुष्याला समजला पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात, नदीच्या प्रवाहामध्ये उतरून त्या नदीच्या प्रवाहाला पार करणारे लोक फार कमी या संसारामध्ये आहेत. नदीच्या किनाऱ्याने चालणाऱ्या लोकांची संख्या फार जास्त आहे. नदीच्या प्रवाहाला पार करणारे लोक फार कमी आहेत. या नदीच्या किनाऱ्याने चालणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. नदीचा प्रवाह कोणता? नदीचा किनारा कोणता? तर नदीच्या किनाऱ्याने आपण सर्व चालणारे आहोत. नदीच्या किनाऱ्याने आपण सर्व चालणारे आहोत. एखादा मनुष्य त्या नदीच्या प्रवाहामध्ये उतरतो आणि त्या नदीच्या प्रवाहामध्ये उतरून त्या नदीचा प्रवाह पार करतो. पलीकडच्या किनारी तो जात असतो. तर नदीचा प्रवाह रागाला भगवंताने म्हटलं, द्वेषाला, मोहाला, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्षा, वासना, जेवढेही अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, या सर्व प्रकारच्या वाईट कर्माला, अकुशल कर्माला भगवंताने नदीचा प्रवाह असं म्हटलं आहे. यामध्ये मनुष्य जातो आणि त्या नदीच्या प्रवाहामध्ये जर मनुष्य उतरला, कारण सर्वच उतरले, मनुष्य, प्राणी, प्रत्येक मनुष्य या नदीच्या प्रवाहामध्ये उतरलेला आहे. पण नदीच्या प्रवाहामध्ये उतरल्यानंतर जर तो पैलतरी जात असेल, पोहताच जर नदीच्या मध्यभागी जर तो थांबला असेल, तर काय होईल? प्रवाहामध्ये तो वाहून जाईल. अगदी तशाच प्रकारे असंख्य लोक या संसारामध्ये तर जीवन जगतात, परंतु या नदीच्या प्रवाहाला पार करण्याच्या पूर्वीच मात्र मृत्यूला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे मार्गक्रमण करत असताना सत्य मार्गाला आपण जाणलं पाहिजे. आणि तो एकमेव मार्ग भगवंत असे म्हणतात, एका एको अठांगिको मग्गो.
या संसारामध्ये सुखाकडे घेऊन जाणारा एकमेव मार्ग आहे. तो एकमेव मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. त्यालाच भगवंताने शील, समाधी आणि प्रज्ञा असं म्हटलं आहे. जे शील, समाधी, प्रज्ञा आर्य अष्टांगिक मार्गाला या 3 भागामध्ये भगवंताने विभाजित केला आहे. आणि त्यामुळे सातत्याने आर्य अष्टांगिक मार्गाला आपण समजून घेतलं पाहिजे, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शील, काया, वाचा आणि मनाने आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. त्यानंतर समाधी भावना सुद्धा आपण केली पाहिजे. आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या चित्ताला निर्मळ करण्यासाठी आपण समाधी भावना, आनापानसती, ध्यान साधना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या चित्ताला प्रज्ञेच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हा धम्म अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेबांनी महत प्रयासाने आपल्याला हा धम्म दिलेला आहे. त्या धम्माचं अनुसरण करणे, त्या धम्माचं आचरण करणे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हेच आपल्या जीवनाचं ध्येय आणि उद्देश असला पाहिजे. मनुष्य केव्हा, कुठे, कधी, कारण आपलं जीवन हे अल्प आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्य जन्म लाभणे दुर्लभ गोष्ट आहे. ऐक ना, मनुष्य जन्म लाभणे दुर्लभ गोष्ट आहे. मनुष्याला धम्म श्रवण करणे सुद्धा अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. आपल्याला मनुष्याचा जन्म लाभलेला आहे. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे हा धम्म सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. आणि त्यामुळे आपल्या स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी, स्वतःला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपण सातत्याने शील पालन करावे, दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि या मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाऊन निब्बाण अवस्था आपण प्राप्त करण्याचा एक प्रयत्न करावा. अशी उदात्त आणि मंगल कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशी मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही वेळेच्या अभावी छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.